सुनेच्या मनात तुम्हा आम्हाला काय कळतं, जसं दिसतं तसं नसतं, जसं दिसतं तसं नसतं, जसं दिसतं तसं नसतं, जसं दिसतं तसं नसतं. सासून खोड्या काढायला हव्या, सुनेन खोड्या मोडायला हव्या, दोघींच्या मनातलं गमतीचं नातं जसं दिसतं तसं नसतं, जसं दिसतं तसं नसतं, जसं दिसतं तसं नसतं, जसं दिसतं तसं नसतं. आपण सूरजवाळाला तर ताब्यात घेऊया ना. इतकं सोपं नाहीये ते. तुला म्हणते नेहमी, जो कठीण प्रॉब्लेम असेल ना तो सगळ्यात आधी सॉल्व्ह करा. चल. कुठे? पोलीस स्टेशन. एकदा सूरजवाळाला आमच्या समोर आणा ना. तेवढं नाही हो बसत आमच्या कायद्यात. म्हणजे काय आहे की सूरज बाळ जो आहे ना तो आमच्या डिपार्टमेंटच्या माणसाला सापडला आहे. मग काय झालं? पण कसं आहे आता त्याची वैद्यकीय तपासणी होणार, मग त्याचा अहवाल तयार होणार, मग त्याच्यावर आम्ही विचार विनिमय करणार. म्हणजे हे सगळे सोपस्कार पूर्ण होईपर्यंत सूरज बाळ आमच्या समोर येणार नाही. तुमच्या समोर आणायला मी बांधील नाहीये तुमचा. नीट विचार करून उत्तर दे. नीट विचार तुम्ही करून बघा मालकीनबाई. तुम्ही जे काय म्हणताय ते जर का खरं असेल तर तुमच्या पोटची पोरं तुमच्या विरोधात का गेली असतील? तू मला तत्वज्ञान शिकवतेस, पण हे तत्वज्ञान मला नाही, तुला महागात जाणार आहे. आता आणखी काय महागात जायचं राहिले मालकीनबाई? सूरज या घरचा वारस आहे आणि आता तो सापडलाय आणि भाऊजी देखील त्याची जबाबदारी घ्यायला तयार आहेत आणि ते ती जबाबदारी नक्की नीट निभावतील. त्यामुळे मला माझी काळजीच राहिलेली नाहीये. हा ग इतक्यात निर्वाणीची भाषा का बरं बोलतेस तू? अजून खूप सुसायचंय तुला, माझी सेवा करायची आहे. मला आता माझी पर्वा राहिलेली नाहीये. पण सूरज बाळाची तरी पर्वा आहे ना तुला? सूरज बाळ सुरक्षित आहे. तुझा मुलगा जोगदंडच्या ताब्यात आहे, ते विसरू नकोस. अगं आता तर खरा उंदीर मांजराचा खेळ सुरू झालाय ना. म्हणजे नीट समजून घे, कारण पुढे पोलीस चौकीवर न जाण्याचे बहाणे तुला द्यायचे. हे आणि मुलं घरात नाहीयेत म्हणून इतकं बोलायचं धाडस करते हो मी. काय ते बोला लवकर. हो हो, हा तुझा पहिला आणि शेवटचा हुकूम मी मान्य करते. आता ऐक. सूरज बाळ हरवल्याचा अर्ज तू तुझ्या सहीनं दिला होतास आणि मुनिमांच्या बायको बरोबर तो सापडला. तो घोळ वेगळाच आहे, पण तुर्तास तरी मुख्य अर्जदार हजर असल्याशिवाय त्या कार्ट्याचा ताबा जोगदंड कुणाच्याही हातात देणार नाहीत. आणि माझ्या माहितीप्रमाणे, माझ्या अंदाजाप्रमाणे मुख्य अर्जदार पोलीस स्टेशनवरती कधी पोचणारच नाही. का नाही पोचणार? मी मामनजी आणि भाऊजींसोबत त्याला पोलीस चौकीवर घेऊन जाईन. जा बाई जा,
मी कोण अडवणार तुला? पण काय आहे, तू इथनं निघालीस आणि तुझ्या कार्ट्याला काही अपघात झाला तर मी त्याला जबाबदार नाही. हा, काय बोलताय तुम्ही? अगं खरं तेच सांगतेय. काही होऊ शकतं ना. सध्या तुझा तो कार्टा पूर्णपणे आमच्या मर्जीवर अवलंबून आहे. 3 आया आहेत त्याला सांभाळायला. जोगदंडाने नेमलेल्या. जिद्दीला तू पेटू शकतेस. मी तर तुझी मालकीण बाई आहे. हरायला आलेली बाजी मी अशी सोडणार नाही. तेव्हा कबूल कर आणि सगळं मुनिमांवर ढकल. आणि तुझ्या त्या दाम्याला, दामू काकांना, त्यांनाही अडकव त्यामध्ये. आणि सगळं म्हणजे त्या कार्ट्याला गायब करून लपवून ठेवण्याचं कारस्थान तू आखलं होतंस हे तू कबूल कर. नाहीतर तुझ्या मुलाचं काही खरं नाही. वहिनी, वहिनी चल आपण पोलीस स्टेशनवर जाऊयात. तू आल्याशिवाय तरी. विमाल, ए विमाल, तुला पोलीस ठाण्यावर जायचंय ना? जा ना मग. ते बघ अजय तुला न्यायला आलाय. जा जा ग. वहिनी, जसं दिसतं तसं नसतं, जसं दिसतं तसं नसतं. मॅडम चहा स्पेशल अद्रक इलायची घातलेला चहा मी माझ्या हाताने आणला. त्या सावंतला सांगितलं मी नेणार स्वतः चहा. घ्या प्लीज चहा घ्या. नाही तुम्ही घ्या जोगदंड. कारण असल्या चहाची तुम्हाला सवय आहे. त्या चहाचा रंग बघितला ना तरी मला नको नको तुम्हाला नको आहे ना चहा. उगाच फेकतो ना गटारात कशाला फेकू. पण मी स्वतः मेहनतीच्या पैशाने विकत आणलेला चहा आहे. मी घेतला चालेल. घ्या तुम्ही चहा घ्याच. कारण तुम्हाला त्याची जास्त गरज आहे. का माहितीये? कारण तुम्हाला आता जास्त सावध आणि सजग असायला हवंय. काय बाईसाहेब, अहो सावध राहिलो म्हणून तर सूरजबाळ हाताशी लागला ना. ती कामगिरी मोठीच केली तुम्ही. मोठी कामगिरी केली. पण योगायोगही असू शकतो नाही का? नाही ना बाईसाहेब, तो योगायोग वगैरे काही नाही. मी खूप मेहनत घेतली आहे. सतत पाळत ठेवली, फिल्डिंग लावली त्या मुनिमजीच्या घराच्या बाहेर. तेव्हा कुठं सूरजबाळ हाताशी लागला. ते काय असेल ते असू दे. तुम्ही कामगिरी मोठी केली ती याबद्दल वादच नाही. काय मॅडम, फक्त शाबास घ्या. नाही म्हणजे काय सत्कार बित्कार काही. सत्कारच करायला आली मी. पण त्याआधी जोगदंड माझी करामत मान्य करायला हवी तुम्हाला. कारण सांगितलेली कामगिरी मी चोख बजावली आहे. आता कुणीही कितीही आग्रह केला ना तरी तिची पावलं इथे वळणार नाहीत.
काय सांगता, एवढ्यात जमलं तुम्हाला? मग भानुप्रिया माटेगावकर म्हणतात मला. जोगदंड, तुमची जबाबदारी आता वाढली आहे. नाउ बॉल इज इन युअर कोर्ट, ते काय म्हणतात ना ते. अरे वा मॅडम, तुम्ही डायरेक्ट इंग्लिश झाडताय. मतितार्थ लक्षात घ्या. नाही, काय समजायचं ते मी समजलो म्हणा. तुम्ही काही काळजी करू नका. बाय द वे, तुम्हाला तुमच्या नातवाला भेटायचंय? काय काय म्हणालात? नाही म्हणजे तुम्हाला एकदा त्याला बघून खातरजमा करून घ्यायची असेल तर. नको नको, जोगदंड, कशाला असले दळभद्री विचार मनात आणताय? त्याला बघून काय मला पापी घ्यायची त्याची? नाही, पण तुम्हाला तुमच्या नातवाला भेटावं असं वाटत असेल, त्याला कवटाळून छातीशी घट्ट धरून ठेवावं असं वाटत असेल, पटापटा पटापटा मुके घ्यावेसे वाटत असतील, है ना? जोगदंड, काय बोलताय तुम्ही? हे डोकं ठिकाणावर आहे का तुमचं? त्या दळभद्राला कशाला मी? अरे मुनिमजी आलेत आपले. म्हणजे मुनिमजी, तुम्ही आत्ता इथे कसे? गोडाऊनच्या सफाईवर तुम्हाला लक्ष ठेवायला सांगितलं होतं ना मी. बाईसाहेब, मुनिमजी, मी जरा बाईसाहेबांशी बोलतो आणि नंतर तुमच्याशी बोलेल. चालेल ना तुम्हाला? हो, काही हरकत नाही. थँक्यू. हे बघा बाई, तुम्हाला कितीही वाटत असलं की आपल्या बाळाला जवळ घ्यावं, त्याचे पटापटा मुके घ्यावे, तरी ते कायद्याला धरून होणार नाही. मी कायद्याने चालणारा माणूस आहे. काय मुनिमजी? जळला असा कुठला कायदा आहे हो, जो आजीला नातवापासून दूर ठेवतोय? कधी एकदा सूरज बाळाला जवळ घेईन आणि त्याचे पटापटा चटाचटा मुक्के घेईन असं झालंय हो मला. तुम्हाला सांगते जोगदंड, सूरज बाळ गायब झाल्यापासून डोळ्याला डोळा नाही हो माझ्या. त्याची नुसती आठवण जरी आली ना तरी घळा घळा डोळ्यातनं पाणी येत. जोगदंड, मी त्याला खरंच घेऊन जाऊ शकत नाही का? जसं दिसतं तसं नसतं, जसं दिसतं तसं नसतं. तुम्हाला सांगते जोगदंड, सूरज बाळ गायब झाल्यापासून डोळ्याला डोळा नाही हो माझ्या. त्याची नुसती आठवण जरी आली ना तरी घळा घळा डोळ्यातनं पाणी येत. जोगदंड, मी त्याला खरंच घेऊन जाऊ शकत नाही का? काय बाई, माझ्या हातात असतं तर मी तुमच्या नातवाला ताब्यात दिलं असतं ना. पण कसं आहे की खऱ्या अर्जदाराला हजर केल्याशिवाय सूरज बाळाला ताब्यात नाही देता येणार. काय शेवटी किडनॅपिंगची केस आहे हो. तो नुसता हरवलाय अशी तक्रार असती तर गोष्ट वेगळी होती, पण तो पळवला गेल्याचे संशय व्यक्त करण्यात आलाय ना. काय मुनिमजी, बरोबर ना? हो, पण तेव्हा ते. अगो बाई, अहो संशय होता तर त्याच वेळेला कोणावर ते सांगायचं नाही का? जाऊ द्या ना बाईसाहेब, कशाला उगाच मेलेल्याला मारताय? म्हणजे मी नाही समजले. असं काय करता बाईसाहेब? अहो, तुमचा नातू म्हणजे सूरज बाळ जेव्हा पळवला गेला किंवा हरवला तेव्हा त्याच्यासोबत कोण होतं? कोण? हो, असं काय करताय?
आपल्या मुनीमजींच्या सौभाग्यवती मिशेष. अगं बाई, हो का? मग तेव्हाच पकडलं का नाही त्यांना? मी काय म्हणतो, मी आहे ना, मी बोलतोय ना. हे बघा बाई, जेव्हा तुमच्या नातवाला आम्ही ताब्यात घेतलं तेव्हा त्याच्यासोबत यांच्या मिसेसलाही आम्ही ताब्यात घेतलं होतं. मग काय, तुम्हाला माहितीच आहे, तुम्ही जाणतातच मी कायद्याला धरून चालणारा शिस्तप्रिय अधिकारी आहे. पुढे पुढे बोला. पुढे म्हणजे त्यांना ताब्यात घेतलं त्यावेळी त्यांच्याकडून तसं लेखी निवेदनही मागून घेतलं होतं. यांच्या बायकोला चौकशीसाठी ताब्यात का घेतलं नाही हे आधी सांगा. तेच तर सांगतोय ना मॅडम. अहो, त्यांच्याकडून लेखी निवेदन मागितलं होतं मी. मागितलं होतं म्हणजे? सांगितलं होतं, मागितलं नव्हतं, सांगितलं होतं त्यांना की लेखी निवेदन द्या. पण काय आहे की शेवटी मी पण भावनाप्रधान माणूस आहे ना. त्यावेळी त्यांना रक्तदाब होता, मधुमेह पण झाला होता. हां, पण मी त्यांच्याकडून लेखी तसं निवेदन लिहून घेतलं होतं. नाटकं आहेत सगळी, कारण आहेत. नाही, असतील कारणं वगैरे असतील म्हणा. पण काय की बाईसाहेब, त्यांनी तसे वैद्यकीय दाखले सुद्धा दिले होते. पण तरी मी हे गाव सोडून माझ्या परवानगीशिवाय जायचं नाही असं त्यांना बजावून सांगितलं. तसं त्यांच्याकडून लिहून पण घेतलं होतं. रोज हजेरी लावायला सांगितली पोलीस स्टेशनला. आजची हजेरी झाली? मी तेच सांगायला आलो होतो. आज तिची तब्येत ठीक नाहीये. प्रकृती ठीक नसायला काय झालं? रक्तदाब वाढलाय, अशक्तपणा पण आहे. मग काय म्हणणं आहे तुमचं? मी असं म्हणतो की 2 दिवस तुम्ही हवालदाराला जर घरी पाठवलं तर. शक्य नाही. का शक्य नाहीये? मला वाटतं तशी तरतूद आहे. तसली तरतूद आहे की नाही हे मला माहीत नाही. पण मी एक शिस्तप्रिय माणूस आहे, तत्वनिष्ठ अधिकारी आहे, तेव्हा ते शक्य नाही. हो, स्वतः भानुप्रिया माटेगावकर इथे त्यांच्या नातवाची कस्टडी मिळावी म्हणून माझ्याकडे आजीजी करत 2 तास इथे बसून होत्या. चहा सुद्धा प्यायलेल्या नाहीयेत त्या. त्यांना सुद्धा परवानगी दिलेली नाहीये मी. माझी आणखीन एक विनंती आहे. बोला. सूरज बाळाला एकदा डोळे भरून बघायचे. तुमचे चोचले पुरवायला बसलेलं नाहीये मी इथे. तुमच्या सौभाग्यवतींना व्हीलचेअरवर बसून इथे हजेरी लावायला आणा. आणि विमल माटेगावकरांना पण इथे आणा आणि मग तुमच्या पोराला घेऊन जा. ते निघा. पट्टेवाल्यासारखे जमिनीला चिटकून का उभे आहेत? अरे निघा. भूल कोणाला देताय? तुमच्या बायकोला इथे हजर करा हजेरीसाठी. करणार नाही. काय करायचं ते करा. माझा मुलगा शहरात आत्ता आलाय. मी स्वतः तालुक्याला जातो आणि पाटील साहेबांना भेटतो. आमच्यासारख्या पापविरू माणसांना फसवता काय तुम्ही? आमच्या मागे लागता काय? आम्ही तुम्हाला जाब विचारू शकत नाही, ही गोष्ट खरी आहे. पण तो सर्वव्यापी परमेश्वर आहे ना, तो तुम्हाला असा जाब विचारेल की तुमची पलटा थोडी होईल.
मग मला एक कळत नाही, तू अशी स्वस्त का बसली आहेस? विमल, काय ते खरं सांग. मला बरं वाटावं म्हणून ही गोळी देत पण मग हा असा त्रास का देताय? त्रास तू करून घेतेस, त्रास वाढवतेस स्वतःचा. नाही, तुला न सांगता गेली त्याची सल आहेच, पण सूरज बाळ तर आपला. तुम्हाला काय वाटतं, सूरज बाळाला कस्टडीतून सोडून आणलं म्हणजे प्रश्न संपला? प्रश्न सोपा होईल विमल, निदान त्याला कवटाळता येईल.